कायदा आहे की जात वैधता प्रमाणपत्र द्यावं लागतं, बाकीच्या राज्यात असं नाहीये। आणि मी महसूल मंत्री असताना या जात प्रमाणपत्र देण्याच्या समित्या बरखास्त करा असं माझा भूमिका होती। त्याच्यामुळं मी प्रयत्न करेल की ही जात वैधता प्रमाणपत्राची ह्या समित्याच बरखास्त करायच्या, तहसीलदारांनाच अधिकार द्यायचे। म्हणजे काय, म्हणजे जो प्रचलित कायदा आहे जात प्रमाणपत्र देण्याचा एससी एसटी ओबीसी साठी प्रत्येक जातीसाठी 2000 आणि त्याच्यानंतर माधुरी पाटील जजमेंट नंतर जे नियमावली आलेली 2012 ची, त्याच्यानुसार तुम्ही जात प्रमाणपत्र जरी घेतलं तरी तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र घ्यावं लागतं। त्यासाठी तुमची वंशावळ सिद्ध करावी लागते। त्यासाठी 1967 डीम डेट पूर्वीचे तुम्ही ज्या जातीचा क्लेम करता ते पुरावे द्यावे लागतात। ही सगळी प्रोसेस बायपास करायची असं कारस्थान जरांगे आणि हे विखे पाटील यांचं चाललेलं आहे। आणि मला खेदाने म्हणावं लागतंय या संदर्भामध्ये आमच्या ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका काय आहे। ज्यावेळेस पहिली मीटिंग झाली त्यावेळेस स्पष्ट त्याच्यामध्ये निर्णय झाला होता, ठराव झाला होता की बोगस दाखल्या संदर्भात श्वेत पत्रिका काढणार। महाराष्ट्रात अनेक केसेस समोर आल्या की खाडाखोड झालेली आहे। निर्गम रजिस्टरवर आम्ही आता चॅलेंज केलेले, त्या निर्गम रजिस्टरवर 1893 साली जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या का, त्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे दाखले तयार केलेले, कुठलं एखादं जुनं पान घेतलेलं आणि त्याच्यावर असं सांगितलेलं जन्म मृत्यूचा दाखला आणि त्याच्यावर माग कू पुढं कू, त्या लिप्यांतरकारांनी खोटं लिप्यांतर केलेलं आहे। असे अनेक पुरावे आमच्या समोर येतात। ते सर्रास या ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा फडशा पाडला जातोय। या संदर्भात शासन काय भूमिका घेणार? मग जरांगे जर म्हणतात या पडताळणी देऊन टाका, तर मग उद्या आणखीन कोणतरी एखादा वेगळ्या जातीचा XYZ तो उपोषणाला बसेल आणि मला म्हणाल या जातीचे दाखले आम्हाला द्या, नाही तर मी उपोषण करतो, उन्हात करतो, पावसात करतो। मग हे महाराष्ट्र असा चालणार आहे का? आमचे संविधानिक हक्क अधिकाराचं रक्षण कोण करणार आहे, हा आमचा सवाल आहे। या संदर्भामध्ये एक हैदराबाद गॅजेट लागू केलं, आता सातारा गॅजेट लागू करा, मग कोल्हापूर गॅजेट लागू करा। गॅजेट लागू करा म्हणजे काय, गॅजेट म्हणजे काय, त्याच्यामध्ये भौगोलिक परिस्थिती, तुमची तिथं पिकं कशी आहेत, तिथं पाण्याच्या सोयी सुविधा कशा आहेत, पक्षी कोणते, प्राणी कोणते, कोणत्या धर्माची माणसं, हे गॅजेट कसं काय लागू करायचं? त्या जरांगेने गॅजेट समोर आणून दाखवावं आणि म्हणावं हे गॅजेट हे लागू करा। त्याच्यामुळं तो काहीतरी येडी गबाळी मागणी करणार, त्या मागणीच्या दबावाखाली वेगळ्या काहीतरी ह्या अशा गोष्टी करणार। आता राधाकृष्ण विखे पाटील मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष यांनी त्यांच्या पेजवरनं सांगितलेलं आहे की आम्ही या संदर्भामध्ये विभागीय आयुक्तांना आदेश देणार आहे की हे पडताळणी संदर्भामध्ये विशेष शिबिर करा। का बरं विशेष शिबिर एका जातीच्या दाखल्यांच्या पडताळणीसाठी का? तर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे हजारो खोटे ओबीसी कुणबी दाखले घेऊन आमच्या जागा बळकावल्यात, त्यांचा मार्ग सुकर व्हावा। तर या संदर्भामध्ये हा खूप मोठा अन्याय, याचं उत्तर महाराष्ट्र सरकारने द्यावं, ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीने द्यावं। आमचं पालकत्व कोण घेणार? वेगळं ईडब्ल्यूएस आरक्षण होतं ते ह्या जरांगेला नकोय, तिथनं मराठा बांधवांना बाहेर काढण्याचा पाप ह्या मनोज जरांगेने केलंय। हे फक्त राजकीय आरक्षणासाठी हे असं करून आणखीन यांची एक मागणी काय मान्य केली, गुन्हे रद्द करा, गुन्हे मागे घ्या। त्या पोलिसांची डोकी फोडल्यात, महिला पोलिसांची डोकी फोडल्यात, गंभीर गुन्हे ते सरसकट मागे घ्या। मग ओबीसी आंदोलनासाठी आम्ही स्वतः, मी लक्ष्मण हाके, आम्ही इथे त्या गिरगाव चौपटीवर इथं आम्ही पाण्यात उतरलो, आमच्यावर अजून गुन्हा दाखल आहे। ओबीसीचे गुन्हे दाखल नाही करायचे। त्याच्यानंतर मराठा आरक्षणासाठी दुःख आहे, आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहे, अनुकंप तत्वावर नोकरी द्यावं। ओबीसी जो 2 सप्टेंबरचा JR आला आणि त्यावेळेस भयभीत झालं महाराष्ट्रामधील सर्व ओबीसी, इतक्या जणांनी, याच्यापेक्षा जास्त आहे, इतक्या जणांनी ओबीसीच्या या सगळ्या विद्यार्थ्यांनी किंवा ओबीसीच्या या काळजीपोटी आत्महत्या केल्या। मग ही लेकरं कोणाची आहेत, यांचं पालकत्व कोण घेणार आहे? का आमच्याकडे कोण बघणारच नाही? त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी इतका मोठा अन्याय होतोय। आम्हाला जर वाऱ्यावर सोडणार असेल तर आम्ही जरांगेपेक्षा आणखी 450 जातींना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन करू।
कारण की आता अन्याय सहन होत नाहीये. इथं आमचा कोण वाली नाही. त्यामुळं या जरांगेचे लाड तुम्हाला पुरवायचे असतील ते लक लाभ सारथीला अण्णासाहेब पाटील महामंडळाला करोडो रुपये द्या, काय हरकत नाही. आमच्या महाज्योतीचं काय आता आमच्या ओबीसी मंत्रालय आहे त्याच्या अंतर्गत जे कर्ज प्रकरण आहेत त्याच्या संदर्भात काय, त्याच्या निधीचं काय. एका बाजूला मराठा कुणबी मराठा फक्त एका जातीसाठी करोडो रुपये आणि तेवढ्याच बरोबरीने त्याच प्रमाणामध्ये 450 जातींमध्ये विखुरलेल्या ओबीसी समाजाला तेवढाच निधी. सारथीचे तुम्ही जागा अलॉट केलेल्या बघा हॉस्टेलसाठी आणि महाज्योतीचं बघा. एवढा मोठा दुजाभाव अन्याय ह्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आमच्या विद्यार्थ्यांच्या या कुणबी दाखल्यांमुळे विद्यार्थ्यांचे आमचे ऍडमिशन चालले, आमच्या नोकऱ्या चाललेल्या आहेत. त्याच्यामुळं या संदर्भामध्ये जर लवकरात लवकर दखल घेतली नाही तर आम्ही महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करू. आणि ते फक्त चंपोगिरीचं नसेल, 13 तासातलं नसेल. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही मोठ बांधून हे आंदोलन करू. यानंतर आमचे सहकारी मृणाल ढोले पाटील मार्गदर्शन.